सातारा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या मिलिटरी हापशिंगे या गावामध्ये मी सध्या आहे। या गावामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी एक आकर्षक सजावट देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या गावची सैनिकांची परंपरा आहे। गावामध्ये अनेक सैनिक आहेत, साधारणपणे आजी माजी सैनिकांची हजारांच्या पटीत संख्या आहे अशा पद्धतीची माहिती गावकरी सांगतात आणि त्यामुळेच हे एक आकर्षक मतदान केंद्र या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीलाच ही आकर्षक रांगोळी करण्यात आलेली आहे। जय जवान जय किसानचा नारा या मतदानाच्या निमित्तानं देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यासोबतच भारताच्या 3 दलांची माहिती देणारी देखील बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। भारताचं भूदल असेल, यासोबतच भारताचं हवाई दल असेल, यासोबतच भारताचं नौदल असेल, अशा पद्धतीचे या तिन्ही दलांची माहिती देणारे हे फ्लेक्स आपण या ठिकाणी पाहतोय। आज सकाळपासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी या ठिकाणी एनसीसीचे जे कॅडेट आहेत यांना देखील या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही मुलं एनसीसीची मुलं आहेत आणि सकाळपासून या ठिकाणी आहेत। येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचं काम सध्या ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मतदान केंद्राच्या आतमधल्या परिसराची देखील आपण पाहणी करणार आहोत। मतदानासाठी अनेक नागरिक सकाळपासून रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिलांची संख्या देखील या ठिकाणी मोठी आहे। मतदान केलं का? केलं की मतदान केलं। कशी व्यवस्था काय केली आहे? व्यवस्था कशी करण्यात आली? इथं व्यवस्था चांगली करण्यात आली। साधारणपणे तुमच्या गावात किती सैनिक आहेत? आजी माजी सैनिक भरपूर आहेत। भरपूर आहेत सैनिक। आजी माजी सैनिकांची संख्या भरपूर आहे। या ठिकाणी मतदान करून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मतदान केंद्र नेमकं कसं आहे ते आता आपण पाहणार आहोत। मतदान केंद्रावर काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। आज सकाळी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या मतदान केंद्राची देखील पाहणी केलेली आहे आणि या मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी या औषध प्राथमिक उपचारासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहेत। खरं तर ऊन सध्या सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणपणे उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी ओरल डिहायड्रेशनचं देखील या ठिकाणी पावडर ठेवण्यात आलेली आहेत, गोळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची काळजी घेण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच आजी माजी सैनिकांना या ठिकाणी मतदानासाठी हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गावचे अनेक ज्येष्ठ नागरिक यासोबतच तरुण मतदार देखील या ठिकाणी आहेत आणि ते या ठिकाणी मतदान करताना आपल्याला पाहायला मिळतात। गावचे प्रथम नागरिक देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। साधारणपणे तुमच्या या गावाची जी आहे ती मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये सैनिकी परंपरा म्हणून असणारं गाव अशी ओळख आहे। काय सांगाल आणि कशी तयारी केली आहे? तयारी म्हटलं तर सकाळी आम्ही आहे ना मतदान जे सुरू केलं ते सैनिकांच्या मतदान सुरू केलं। सैनिक एक आमचे इथे सैनिक जे माजी सैनिक आहेत, युद्धात सहभागी झालेले सैनिक आहेत, वीरपत्नी ह्यांच्या मतदानानं हे आमचं मतपूजन आणि मतदान त्यांच्या हस्ते करण्यात आलं। तिथून सुरुवात झाली आमची सकाळी 7 वाजल्यापासून। आपल्या गावामध्ये साधारण किती आजी माजी सैनिक आहेत आणि कशा पद्धतीचा उत्साह मतदानाचा पाहायला मिळतो? आमच्या गावामध्ये 800 आजी माजी सैनिक आहेत। आता कार्यरत 300 आहेत आणि आजी माजी 800 आहेत आणि जिवंत असणारे तेवढे आहे। आता 1914 सालापासून माजी सैनिक आमचं गाव आहे। 1914 सालापासून पहिल्या महायुद्धात काम केलेले सुभेदार मेजरच्या पेन्शन घेऊन येणारी माणसं बी हापशिंग्यात होते। ब्रिटिश गावातली सैनिकांची परंपरा आहे। ब्रिटिश आर्मीमध्ये जास्त लोक आमचे असल्यामुळे आमच्या गावाला एक शाळेला हे बांधकाम झाले। कोनशिलाचं घ्यायचं आपण पाहतोय या ठिकाणी 1945 ही कोनशिला आपण या ठिकाणी पाहतोय। अनेक या ठिकाणी तरुण मतदानासाठी येत आहेत आणि या ठिकाणी मतदानाचा आपला हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिलांची देखील या ठिकाणी संख्या जास्त आहे। महिलांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, मतदानासाठी आला आहात तुम्ही, काय प्रतिक्रिया द्याल? साधारणपणे कशी व्यवस्था मतदान केंद्रात करण्यात आली? व्यवस्था कशी करण्यात आली आहे? कधी आला तुम्ही मतदानासाठी? कशी तयारी केली? आता आलोय आम्ही मतदानासाठी, छान केली व्यवस्था। मतदानाची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आल्याची माहिती मिळते। लहान बाळाला एक आई आपली घेऊन आलेली आहेत। ताई, काय सांगाल? तुम्ही मतदानासाठी आलात, उत्साह मतदारांचा चांगला पाहायला मिळतो? हो, पाहायला मिळतोय, चांगला आहे आणि आम्ही पुण्यावरून आलोय मतदानासाठी खास। मतदानासाठी पुण्याहून आलाय? हो, पुण्यावरून आलोय। या गावची एक परंपरा आहे, सैनिकांची परंपरा, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? साधारण किती या ठिकाणी सैनिक आहेत? काय काय या गावाबद्दल प्रचंड चर्चा असते? सैनिक किती ते नाही माहिती, पण हापशिंगचं नाव पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये पण आता खूप झळकत आहे, कारण मिलिटरीमधली सगळी या गावातनंच जातात म्हणून।
मतदानासाठी आलेली ही सर्व मंडळी आहे आणि आपल्या मुलासह पुण्याहून मतदानासाठी आपल्या गावी ही सर्व मंडळी आलेली आपल्याला पाहायला मिळते। ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील जास्त आहे। महिलांसाठी पुरुषांसाठी एक वेगळी लाईन तयार करण्यात आलेली आहे आणि मिलिटरी हापशिंगेमध्ये मतदानाचा उत्साह आपल्याला सकाळपासूनच चांगल्या प्रकारे जाणवतोय। नागरिकांची मोठी संख्या आहे। खरं तर ऊन जास्त आहे, 41°C पर्यंत साताऱ्याचं सध्या तापमान जाते आणि त्यामुळेच सकाळच्या सुमारास मतदान करणाऱ्यांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते। कॅमेरामन अरविंद वारकेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मिलिटरी हापशिंगे, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।